हाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या देवघरात मी कुठल्या कुठल्या मूर्त्या ठेवते आणि कशा स्थापना केलेल्या आहेत मूर्त्यांचे. हा आहे बाळकृष्ण मी ह्या साईडलाच ठेवते. इथे आहे गणपती बाप्पांची मूर्ती. इथे स्वामी महाराज आहेत. इथं लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. इथं अन्नपूर्णा आहे. इथं विठ्ठल रुक्मिणी आहे. आणि हे आमच्या घरातले संपूर्ण टाक आहेत. 7 टाक आहे. आणि इथे आपण श्रीयंत्र ठेवले आहे. श्रीयंत्राला 11 माळींचे कमळगट्ट्याची माळ घातली जाते. त्याच्यामुळे मी मोठीच कमळगट्ट्याची माळ घातली. आणि हे गजांत लक्ष्मी आहे तिथे. आणि इथे आहे कासव. म्हणजे माझ्याकडे कासवचे आकडे असल्यामुळं मी कासव हा तांदळातच ठेवते. म्हटलं जातं की कासवाच्या मागे आकडे असले की तो तांदळातच ठेवला जावा. आणि इथे आहे गाय वासरू इकडे ठेवलेली आहे मी. इथे आहे घंटी. आणि इथे ह्याला काय म्हणतात मला माहिती, ही भूती आहे. आणि इथे आहे हे आम्ही जेजुरीला गेलो होतो. आमचा पालीचा खंडोबा आहे, तिकडे गेलो होतो. तर तिकडचं ही ड्युटी आहे. ती ड्युटी स्टँड आहे, इथंच ठेवते मी ते. आणि ते आहे भंडारा पालीचा. आणि इथे मी हळदी कुंकाचा करंडा ठेवते. असं माझं देवघर आहे. आणि वरती स्वामी महाराजांचा फोटो आहे. आणि तिकडे कलश ठेवते मी उजव्या साईडला. आणि इकडे मोरपीस ठेवते. असं हे माझं छोटंसं देवघर आहे. तुम्हाला कसं वाटतं? आज श्रावणातलं पहिला सोमवार असल्यामुळं मी हे शूट केले. तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर? कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ इथेच संपवते.